कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी, अहो तुम्हा नवरा बायकोचं चाललंय तरी काय? मगाशी वहिनीनी बँकेबाहेर फोन करून बोलवलं आणि आता तुम्ही। आणि काय हो एवढे सगळे आईस्क्रीम झाले काय? काय नाही, आईस्क्रीम खाऊन जरा डोसकं थंड कराल तो वहिनी, बाकी काय नाही। कळायचं बंद झालं तुम्हाला जरा, काय कळना काय नाही। तुम्ही काय म्हणला ते बायकांचं काय काय म्हणला? गर्ल्स हार्ट बीट काय नसते, गर्ल्स ईशा हार्ट असतो, एवढं मला कळून चुकलं, बाकी काय नाही। कोण कोणाबद्दल बोलताय? काय कोणा? अहो भाड 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 बोलल्या येऊन तोफा टाकल्यावर माझ्यावर बोलू दिलं, मला शब्द फुट दिले मला तोंडातून। तर कोण भाऊजी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? दुसऱ्या कोणाबद्दल बोलतोय का मी ह्या आयुष्यात येऊन? मास्तरीन बाई। म्हणजे काय झालंय भाऊजी? अहो काय झालं नाही ते विचारात, तरी आमच्या आईसाहेबांनी आम्हाला सावध केलं होतं, पण मी म्हणलं नाही मास्तरीन बाई कसं असं गैरसमज करून घेतील, पण घेतलंच त्यांनी, तसंच झालं। भाऊजी मला जरा तुम्ही ओळीने सांगाल का? म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ना त्याची टोटल तरी लागल ना मला। काय नाही, आता त्या निखिलचा इशे तर तुम्हाला माहित असेल ना, ओंक्यानं सांगितलं असेल की त्याला आम्ही नोकरीवरून काढून टाकला का? साधं सुद्धा नाही, 1.5 कोटीचं जवळजवळ नुकसान केलं त्यानं, वहिनी मशीन बाद करून ठेवली। त्याच्यावर मला आमच्या आईसाहेब काय म्हणल्या की असं करू नका, त्याला परत नोकरीवर ठेवून घ्या, काढू नका। मी म्हणलं असं कसं? सगळ्यांना न्याय समान आहे ना, त्यानं चूक तेवढी मोठी केली त्याला शिक्षा व्हायला नको? एवढं मोठं नुकसान करून ठेवलं कंपनीचं, म्हणलं शिक्षा व्हायला नको त्याला? हा, त्याच्यावर मला आईसाहेब काय म्हणल्या की सुनबाई गैरसमज करून घेतील, या आमच्या मास्तरीन बाई त्या असं वाटून घेतील की तुम्ही आमचं घर फोडायला म्हणून आमच्या निखिलला तुमच्या कंपनीच्या बाहेर काढताय, आणि तसंच झालं। अहो भाऊजी मग तुम्ही बोलायचं नाही का? तुमची बाजू समजून सांगायची ना त्यांना। अहो पण माझी बाजू ऐकून घ्यायला सवड कुठे होती त्यासनी? त्यांचं फक्त आउटगोईंगच चालू होतं, इनकमिंग बंदच। बरं ठीक आहे भाऊजी, त्या चिडल्या असतील, हो काहीतरी झालं असेल त्यांच्या घरी म्हणून राग आला असेल त्यांना। बरं ठीक आहे, त्यासनी राग आला होता बरोबर आहे, पण म्हणून आम्ही काय घोडं मारलं कोणाचं? आमची काय चूक आहे? आणि मला हे ओळखलं काय त्यांनी? मी असा माणूस आहे त्यांचं घर फोडण्यासाठी मी त्या निखिलला नोकरीवर काढून? अहो तो निखिल तुम्हाला ओंक्यानं सांगितलं असेल, एकदम बुरट्या तोंडानं, छरीक तोंडानं, छपरी बुरटाई ते निखिल, त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती बोंबलायला म्हणताना आमच्या आईसाहेबांनी त्याला आमच्या फॅक्टरीत लावून घेतला होता। तर ह्यो टिक्कोजीराव ह्यो पावशेर ठेवणार सगळ्यांवर, कामावर वेळेवर येणार नाही, नीट काम करणार नाही, बोंब सगळी हा म्हणताना त्याला आम्ही नोकरीवरनं काढून टाकला। मास्तरीन बाईसनी काय वाटतंय की ह्यांचं घर फोडायचं होतं मला, म्हणताना मी बाहेर काढला, आता काय बोंबलायचं? भाऊजी तुम्ही पण समजून घ्या ना त्यांना, त्यांच्या घरी काहीतरी झालं असेल। तुम्ही ना फक्त तुमची बाजू बघताय, आणि तुमची बाजू त्यांना समजावून सांगा, कळेल त्यांना। कशी सांगणार बाजू समजून? एकतर आई साहेबांना आम्ही शब्द देऊन ठेवलाय मास्तरीन बाईसनी भेटणार नाही म्हणून, तरी आपलं ठरलं होतं म्हणून मास्तरीन बाईसनी सॉरी म्हणायचं म्हणून स्वतःचं तोंड लपवून का होईना समोर तोंडासमोर त्या सॉरीचा बोर्ड धरून गेलतो का नाही का? कारण आई साहेबांना शब्द दिला होता त्यांना तोंड दाखवणार नाही म्हणून, पण उपयोग काय झाला एवढं करून? पालत्यागडावर पाणी, आता मी तेच होणार, मला माहिती आहे, सोडावं वहिनी, जाऊ देव सोडावं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।